नमस्कार. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. तर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विविध तर्क लावले जात असले तरी देखील मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावरती निर्भर असल्याचं राज्याचे क्रीडा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. धुळे दौऱ्यावरती असताना त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलं असता त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचं मान्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठांच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असंही महाजन यांनी सांगितलं. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचं भिजत घोंगडं कायम आहे हे स्पष्ट होत आहे आणि त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. का रखडलाय मंत्रिमंडळ विस्तार नेमका? मला वाटतं या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठीच आपल्याला तारीख कळवतील. आज हे सांगणं मलाही कठीण आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. खरं आहे थोडा उशीर होतोय, परंतु जोपर्यंत पक्षश्रेष्ठी हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत विस्तारही होणार नाही. आजचा दिवस आणि त्यानिमित्तानं सगळीकडेच सेलिब्रेशन सुरू असताना दुसरीकडे अटारी बॉर्डर या ठिकाणी देखील नागरिकांचा उत्साह पाहायला मिळतोय. थेट प्रक्षेपण पाहूयात न्यूज 18 लोकमतवर. प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व आणि त्याच निमित्तानं अटारी बॉर्डरवरती सुरू असलेला हा कार्यक्रम, भारत पाकिस्तान सीमा, आणि या सीमेवरती आजचा दिवस महत्त्वाचा कारण आजचा प्रजासत्ताक दिन. सम्मान में अपने अपने स्थान पर खड़े हो जाए. शांति इस दौरान शांति बनाए रखें तथा किसी भी नारे आदि का प्रयोग न करें. वे दर्शक जो वर्दी हैं उनसे निवेदन है कि वे राष्ट्रीय ध्वज को सल्यूट दें. अब आप मेरे साथ 3 बार हिंदुस्तान जिंदाबाद का नारा लगाइए.
तर थेट अटारी बॉर्डर या ठिकाणाहून आपण थेट प्रक्षेपण पाहिलं. अतिशय भारावलेल्या या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण बीटिंग द रिट्रीटचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे. त्यानंतर बुलेटिनमध्ये या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते आणि ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातली. कारण 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा झालेला शपथविधी हा शरद पवारांची खेळी असू शकतं असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलेला आहे. एका प्रसारमाध्यमाशी बोलताना जयंत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता आणि त्या अनुषंगानं शरद पवारांची ती खेळी असू शकते असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलेलं आहे. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. दरम्यान वाद उभा राहिल्यानंतर जयंत पाटील यांनी सारवासारव करत आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण दिलं. पहाटेच्या शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कोणी केली असं म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली. तसंच या घटनेनंतर उलट राष्ट्रवादी भक्कम झाली असं वक्तव्य देखील त्यांनी केलं. मला जो प्रश्न विचारण्यात आलेला होता त्या बाबतीत मला असं कदाचित असा शब्द वापरलेला आहे मी. आता ती जी घटना झाली पहाटेचा शपथविधी, या शपथविधीच्या मुळे काय झाले फायदे, तर राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी त्याची डायरेक्टली इनडायरेक्टली मदत झाली, एवढाच त्याचा फायदा. त्याच्यात तो कोणी जाणीवपूर्वक केला असं म्हणण्याचा माझा हेतू नाही. त्यावेळी इनडायरेक्टली सगळ्यांचाच त्याला पाठिंबा आहे असं समजलं गेलं, पण तशी परिस्थिती वस्तुस्थिती नव्हती. तर या क्षणापर्यंत घडलेल्या इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर कोल्हापुरामध्ये महाराष्ट्र रिक्षा चालक सेना प्रणित निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या शिवाजी चौकात मोठी गर्दी झालेली होती आणि या स्पर्धेत रिक्षा सजवण्यात आलेल्या होत्या. तसंच फुल स्पीड आणि 2 चाकांवर रिक्षा चालवून रिक्षा चालकांनी सर्वांची मनं जिंकली. ज्ञानेश्वर साळोखे आमच्या प्रतिनिधींनी या सर्व घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये रिक्षा सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आणि या स्पर्धेमध्ये राज्यभरातून विविध जिल्ह्यातल्या रिक्षा यांचा सहभाग यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जीवापाड या सगळ्या रिक्षा आहेत, या रिक्षा चालकांनी जपलेल्या आहेत. याशिवाय हायटेक असा लुक सुद्धा या सगळ्या रिक्षांना आहे तो देण्यात आलेला आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर माझ्या जी पाठीमागे जी ही रिक्षा आहे, ज्या रिक्षातून मी उतरलं, ती सुद्धा रिक्षा आहे ती हायटेक स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. सीसीटीव्ही यामध्ये तर आहे, अलेक्झा आहे आणि अत्याधुनिक सगळ्या यंत्रणा आहेत त्या रिक्षामध्ये पाहायला मिळतात. या रिक्षाचा अंतर्गत भाग आहे तो मी तुम्हाला दाखवतो, त्यावरून आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी फॅनची सुविधा दिलेली आहे, फ्रीज सुद्धा या रिक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याशिवाय टेलिफोन सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतोय, कचरा पेटी आणि नॅपकिन याची सुविधा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि सोबतच हा जो एलसीडी दिसतो, या एलसीडीच्या माध्यमातून रिक्षाच्या पुढे आणि मागे नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज सुद्धा रिक्षा प्रवासाला या ठिकाणी मिळतोय. याशिवाय या ठिकाणी पाहायला गेलं तर अलेक्झाची टेक्नॉलॉजी या रिक्षामध्ये वापरण्यात आलेली आहे आणि ही रिक्षा आता सध्या कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. पॅसेंजरसाठी आता ऑनलाईनची सगळी सुविधा आहे. ऑनलाईनमध्ये काय काय होईल काय नाही ते सगळं कळायला गेलं पाहिजे लोकांनी. आपली रिक्षा अशी काहीतरी वेगळी पाहिजे, या कारणाने मी कॅमेरे पुढे आणि बॅकला दोन्ही ठिकाणी जोडलेले आहेत. गाडीच्या वरती सोलर पॅनल जोडलेला आहे मी. त्याचे सोलर पॅनल जे काम करते ते 240 व्होल्ट काम करते. त्या 240 व्होल्टवर हा एलसीडी चालतो आणि एलसीडीवर पुढचा कॅमेरा आणि पॅटमॅकचा कॅमेरा प्लस इंटरनेट पण आपण याच्यावर यूज करू शकतोय. तर या होत्या आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली तर थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.